आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर यंदा 2023 मध्ये दिवाळीचा पहिला दिवा लागतोय, म्हणजेच दिवाळी सुरुवात होतीये ती 9 नोव्हेंबरपासून आणि 9 नोव्हेंबरला आहे गोवत्स द्वादशी, म्हणजेच आपण त्याला म्हणतो वसुबारस। या दिवशी असते रमा एकादशी आणि यावर्षी गुरुवारी ही रमा एकादशी म्हणजेच वसुबारस आलेली आहे। त्यामुळे अगदी सुवर्णयोग असा साधून आलेला आहे आणि आपल्याला यावर्षी वसुबारसेला अशा पद्धतीने हे पूजन करायचं आहे। तर हे पूजन वसुबारस दिवशी कसं करायचं, कोणाकोणाचं त्यामध्ये पूजन करायचं असतं, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते नैवेद्य दाखवायचे आहेत वसुबारस दिवशी, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात आधी बघा, 9 नोव्हेंबरला आहे गुरुवार आणि या दिवशी रमा एकादशी आहे आणि वसुबारस या दिवशी साजरी केली जाणार आहे। तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, तर गाई आणि वासराचं पूजन करायचं असतं। आता बघा, तुमच्या घरी गोठा असेल, गाई म्हशी असे म्हणजे असतील तुमच्या घरी, तर तुम्ही अवश्य जिवंत गाईचं वासराचं पूजन हे केलं पाहिजे। गाईला वासराला हळद कुंकू लावून त्यांना धूप दीप ओवाळून त्यांचं अवश्य तुम्ही पूजन करा। त्यांना या दिवशी काहीही काम करू देऊ नका किंवा मग या दिवशी दूधही काढायचं नाही किंवा मग आपण त्या जे वासरू असतं तर ते गाईपासून तोडायचं नाही। तर या दिवशी आपल्याला ही कामं करायची आहे आणि ही काळजी घ्यायची आहे, पूजन त्यांचं करायचं आहे, त्यांना खाऊ घालायचं आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की आपल्याला आवर्जून कोणते नैवेद्य जिवंत गाई वासराला देखील खाऊ घालायचे आहेत। आणि गाई वासरू नसेल तर आता पूजा कशी मांडायची हे आपण बघूयात। आणि त्याचबरोबर जिवंत जरी गाई वासराची तुम्ही पूजा केली तरी देखील आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने गाय वासराचं पूजन तुम्ही करा। त्यासाठी आपल्याला गाय वासराची एक छोटीशी मूर्ती लागणार आहे। तुम्ही अशी मातीची मूर्ती घ्या किंवा मग तुम्ही पितळेची मूर्ती घ्या तरीही चालेल, कुठलीही मूर्ती असू द्या, तिचं तुम्ही अवश्य अशा पद्धतीने वसुबारस दिवशी म्हणजेच गुरुवारी 9 नोव्हेंबरला हे पूजन करायचं आहे। तर कसं करायचं पूजन बघूया। तर बघा, पहिल्यांदा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा नाहीतर तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि जी पणती असते ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे। पणतीला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि या पणतीचं आपल्याला पूजन करायचं आहे। कुठल्याही पूजनाच्या आधी आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि मग अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजन करायचं आहे। तर असा चौरंग पाट घ्या, त्यावरती लाल वस्त्र पिवळं वस्त्र अंथरा, स्वच्छ असं वस्त्र अंथरा, थोडेसे तांदूळ मी खाली ठेवलेले आहेत, हळद कुंकू त्यावरती वाहून घेतलेलं आहे आणि इथे माझ्याकडे अशी गाय वासराची मूर्ती आहे, तर ती देखील मी पूजणार आहे। तुमच्याकडे जी कोणती असेल घरामध्ये ती तुम्ही तिचं पूजन करू शकता। त्यामुळे अशी गाय वासराची मूर्ती अवश्य तुम्ही दिवाळीच्या आधी घरामध्ये आणा। गाय वासराची मूर्ती घरात असणं अत्यंत शुभदायक असतं, अवश्य ती तुम्ही आणा। तर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे। गणपतीला तुम्हाला दुधाने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः असं तुम्हाला जप करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून अशी प्रार्थना म्हणायची आहे गणपती बाप्पांची आणि पूजनाला आपल्याला सुरुवात करायची आहे। कोणतंही पूजन असंच करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर जी बाळकृष्णाची मूर्ती असते आपल्या घरामध्ये तर ती घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे। या दिवशी रमा एकादशी असते। एकादशी म्हणजे भगवान विष्णूला ही तिथी समर्पित असते, त्यामुळे बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे, त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे। आणि ही अशी गाय वासराची पण मूर्ती माझ्याकडे आहे पितळेची, तर त्या मूर्तीला देखील पाण्याने दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे।
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे। या संपूर्ण दिवशी तुम्हाला हा जप करायचाच आहे। आता बघा पानांचे अशी जोडी घेतलेली आहे, असे 3 ठिकाणी ठेवलेले आहे आणि या प्रत्येक जोडीवरती अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, हळद कुंकू त्यावर वाहून घ्यायचं आहे। पहिल्या पानाच्या जोडीवरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना आपल्याला कुंकू त्यानंतर अष्टगंध लावून घ्यायचा आहे। त्याचबरोबर दुसऱ्या पानाच्या विड्यावर आपल्याला गाय वासराची जी पितळेची मूर्ती आहे माझ्याकडे, ती देखील मी अशा पद्धतीने पूजलेली आहे। हळद कुंकू गाईला वासराला लावून घ्यायचं आहे, अष्टगंध लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे एकच कुठली मूर्ती असेल तरीही चालेल, 2 असाव्या असं काही नाही। अक्षता वाहून घ्यायच्या थोड्या थोड्या। त्यानंतर बघा बाळकृष्णाची जी मूर्ती आहे, आपण अभिषेक करून घेतलेला आहे। माझ्याकडे असं छान वस्त्र आहे, तर ते मी इथे बाळकृष्णाला घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने सजवलेलं आहे बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे वसुबारस दिवशी। दिवसभरात तुम्ही कधीही हे पूजन करू शकता। गणपती बाप्पांना लाल फूल आवडतं, लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाला आपल्याला पिवळे फूल अर्पण करायचे आहे। पिवळे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे। अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला फुले ठेवून घ्यायची आहे। गाय वासराच्या मूर्तीला देखील फुले व्हायची आहेत। आणि मोरपीस तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही मोरपीस पूजेमध्ये मांडा। आता बघा आपल्याला नैवेद्य म्हणून इथे तुम्ही खडीसाखर साखर ठेवू शकता, फक्त त्यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि चौकोनी असं पाण्याने भरीव मंडल काढायचं आहे, चौकोन काढायचं आहे आणि त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवून नैवेद्यम समर्पयामी तुम्हाला पाणी फिरवून म्हणायचं आहे। धूप दीप दाखवून घ्यायचं आहे। आणि बघा या दिवशी वसुबारस दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो गाई वासराला। आणि त्याचबरोबर अजून एक नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, तो म्हणजे चपाती, गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ, हे देखील तुम्हाला नैवेद्यामध्ये तिथे ठेवायचे। चपाती म्हणजे छोटीशी तुम्ही दामटी करू शकता, छोटी चपाती, त्यावरती थोडासा गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ तुम्हाला ठेवायची आहे। त्याचबरोबर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी देखील तुम्हाला इथे ठेवायची आहे। तर लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा नैवेद्य आहे। बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी पण ठेवायचीच आहे नैवेद्यामध्ये, त्याबरोबर एक चपाती, गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ आपल्याला इथे नैवेद्यात ठेवायची आहे। आणि या दिवशी वसुबारस दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जिवंत गाईला वासराला देखील तुम्हाला गूळ चपाती आणि भिजवलेली चण्याची डाळ खाऊ घालायची आहे। ही जी डाळ आहे ती तुम्ही 1-2 तास किंवा आदल्या दिवशी भिजत ठेवा, कारण कच्ची डाळ आपण समजा गाई वासराला खायला दिली तर त्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे भिजवून ही डाळ आपल्याला खाऊ घालायची आहे। पण अवश्य तुम्हाला अशी जी गुळपोळी आणि जी डाळ आहे भिजवलेली ती खाऊ घालायची आहे। आता गाई समजा तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये तुमच्या घरापाशी येत नसेल तर गोशाळा असतात प्रत्येक गावात शहरात, तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य वसुबारसच्या दिवशी अशा पद्धतीने गाय वासराला अशा पद्धतीने हे खाऊ घालायचं आहे। असं तुम्ही पूजन मांडलत आणि त्यानंतर जे आपण चपाती, गूळ आणि भिजवलेली चणा डाळ जी नैवेद्य म्हणून इथे पूजेमध्ये मांडणार आहोत, तोच नैवेद्य तुम्ही जिवंत गाई आणि वासराला खाऊ घातला तरीही चालू शकेल। आणि त्याचबरोबर जिवंत गाईची वासराची तुम्ही हळद कुंकू वाहून पूजा पण करायची आहे। आणि लक्षात घ्या, या दिवाळीच्या आधी अवश्य तुम्ही गाय वासराची मूर्ती घरात पितळेची असेल तरी चालेल किंवा मग चांदीची आणू शकता, मातीची आणू शकता।
मूर्ती हॉलमध्ये किंवा मग अंगणामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही कितीही मोठी मूर्ती गाय वासराची घेऊ शकता आणि देवघरामध्ये पूजायची असेल तर छोटी मूर्ती पितळेची किंवा चांदीची तुम्हाला आणायची आहे. प्लास्टिकची मूर्ती प्लीज घेऊ नका. गाय वासराची मूर्ती घरात असल्याने आईमध्ये मुलांमध्ये एक प्रेमळ नातं तयार राहतं किंवा आपल्या घरामध्ये वाद भांडण तंटे होत नाहीत आणि एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं. त्यामुळे अवश्य गाय वासराची मूर्ती या दिवाळीच्या आधी आणा आणि येणाऱ्या वसुबारस दिवशी गाय वासराच्या मूर्तीचं असं पूजन अवश्य करा. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्या देखील असे पूजन यंदाच्या वसुबारस दिवशी करू शकतील आणि आपल्या व्हिडिओचा सर्वांना यूज होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.